प्रत्यक्ष स्वर्ग सुद्धा कवडेमोलाचा असतो. बस या पोराचं लगीन राहिलं तरी हरकत नाही. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. होय मामा, महाराजांनी रणांगणावर आपल्या शत्रूशी झुंजत असावं आणि आम्ही त्याच्या निमखलावर सेवकांनी आपल्या पोराचं लग्नात दंग असावं म्हणजे कृतज्ञपणाची कमाल करण्यासारखं नाही काय. खऱ्याचं लग्न त्याच्या तलवारीशी लागलेलं असतं. महाराजाचा बंदा हा तानाजी वीर आहे आणि माझा रायबा हा वीराचा बच्चा आहे. मी खात्रीनं सांगतो, या बाल वयात सुद्धा माझा रायबा स्वतःच्या लग्नावर लाथ मारून कोंडाण्याचा रणकंकण बांधून घ्यायला महाराजांच्या पायाशी सिंहासारखी उडी घेईल. सिंहाचा छावा सिंहासारखी उडी घेणार नाही तर मग कुणासारखी घेणार? पण नाना, निदान या वेळेला तरी मला कोंडाण्यावर जाऊ दे. नाना, या शिवाजीनं आपलं प्राण जरी तुझ्यावर ओवाळून टाकलं तरी सुद्धा तुझ्या स्वामी भक्तीचा अल्पसा अंश ही फेडण्याचंही श्रेय या शिवाजीला मिळणार नाही. नाही महाराज, हे काही नाही. राजगडाची पायरी उतरण्याची महाराजांना या महाराष्ट्रात सक्त मनाई आहे. शिवाय आपल्या भोवती शत्रूचं कोणत्या रीतीचं जाळ पसरलं आहे याची जाणीव असताना मुद्दाम विषाची परीक्षा पाहणं चांगलं काय? नाना, वीरानं काळाच्या चंचल आणि तीव्र दृष्टीला भिवून कसं चालेल? ताना, हल्लीच्या काळातील ताज्या रक्ताच्या धडाडीच्या तरुणांना काय हवं असेल तर तो अविचार. बाळ ध्रुवाने जर विचार केला नसता तर त्याला अढळपद प्राप्त झालं असतं का? उपमन्यूला अविचारामुळे क्षीरसागर मिळाला ना. ताना, जगात जे जे नवीन चमत्कार दिसत आहेत त्या सर्वांचे उत्पादक तुमच्यासारखे अविचारी तरुणच तर आहेत. फार कशाला, आज जो हा महाराष्ट्र एवढा नावारूपाला आलेला आहे त्या सर्वांचं कारण काय? तुमच्या सर्वांचा माथेफिरूपणाच ना. होय, हा अविचार होईल, याला माथेफिरूपणाही म्हणता येईल. पण हा अविचारी माथेफिरूपणा उच्च ध्येयाच्या तेजानं उत्पन्न होत असतो. उच्च ध्येयाच्या उष्णतेनं ज्यांचं रक्त सळसळून ज्यांची डोकी फडकून गेली आहेत असले अविचारी तरुणच सध्या या महाराष्ट्राला पाहिजे. पण त्यांचा मार्ग आणि महाराजांनी आपल्या दैवी सामर्थ्याला आखून ठेवलेला मार्ग हे भिन्न असता कामा नये. तितक्याच भयंकर रूपानं मेळी माझा थैमान या ठिकाणी घाली. सैताना, शुद्धीवर ये आणि सतीचा छळ करू नकोस. सती? कोण सती? हे कमल कुमारी सती नाही. हे कमल सती नाही. जगदृष्ट्या कदाचित तिचं पाणी ग्रहण करणारा तिचा पती नाहीसा झाला असेल. तिच्या सौभाग्य तिलकाची मार्गी सांगणाऱ्या त्या वीरसिंहाच्या अस्थित कदाचित याची ते त्या वेळेला असतील. पण त्याच्या आधीपासून अगदी बाळपणापासून या
समजून तिची पूजा करणारा मी अजून जिवंत आहे. भाग्यशाली आहेस तू. हम्म. खरोखर तुझ्या पूर्व पुण्याईला तू आज या ठिकाणी आलास. कारण सतीचा प्रसाद फार थोड्यांच्या नशिबात असतो. हो. मी खरोखरीच भाग्यशाली आहे. ज्या पुष्पाकरिता मी आजपर्यंत अपमानाच्या भयंकर यातना मनातल्या मनात सोसित होतो, ते मोहक फूल असं अनपेक्षितरित्या माझ्या हाती लागावं, यात माझं पूर्वजन्मीचं सैतानी भाग्यच कारणीभूत आहे. हो केवळ मी तुम्हाला लहानपणापासून पाहत आहे आणि या बालवयातच या कमलनं माझ्या मनावर आपली छाप बसवली. बोल शोभा, त्या जिजाची तुझ्या मातेची इच्छा तू पूर्ण करणार? साहेब, माझ्या जन्मदात्या मातेत आणि माझ्या राष्ट्रमातेत मी काहीच फरक समजत नाही. बोला आई साहेब, काय इच्छा असेल ती बोला. याच माझ्या महाराष्ट्राच्या आणि भवानीच्या पायांना साक्षी ठेवून मी अशी प्रतिज्ञा करतो की प्रत्यक्ष दिल्लीपतीच्या छातीवर पाय द्यायची जरी कामगिरी असली तरी ती सुद्धा मी शेवटाच नाही. बोला आई साहेब, काय इच्छा आहे? शोभा, या तेजस्वीपणाच्या धडाडीवरच ना तू स्वराज्याचं तोरण बांधस. तुझ्या मार्गात आड येणाऱ्या चंद्रराव मोऱ्यांना तू बलात्काराने दूर सारून स्वराज्याचा मार्ग निष्कंटक करण्याचा प्रयत्न नाही का केलास? पण तेवढ्याने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ पक्की झाली का? नाही ना. उदय भानूचा भुंगा कोंडाण्यावर सोडून औरंगजेब ती मेढ पोखरण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यामुळे ती मेढ केव्हा कडाडून पडेल त्याचा काहीच नियम नाही. सुदैवाने एकेकाळी लाभलेल्या पण औरंगजेबाशी झालेल्या तहाने आपल्याला पारखा झालेल्या कोंडाण्यावर आपलं स्वराज्याचं तोरण पुन्हा उभं राहावं अशी माझी फार इच्छा आहे. साहेब, ही आपली इच्छा नाही, ही माझ्या महाराष्ट्राची इच्छा, माझ्या भवानी मातेची ही मला आज्ञा आहे. ही आज्ञा अंबेने आपल्याकडून मला करवली असंच मी समजतो. भवानी मातेची आज्ञा माझ्या आवडत्या महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करण्याकरता हा मराठा बच्चा आपल्या मस्तकाची ढाल करून त्या कोंडाण्याच्या लोखंडी कड्याची टक्कर द्यायला कशी माघार घेईल. आई साहेब, माझी प्रतिज्ञा आहे का? आजपासून 8 दिवसात याच मध्यरात्री शत्रू सत्तेची होळी झाली अशी दाखवणारी होळी कोंडाण्यावर पेटवण्यात येईल आणि मराठ्यांचं स्वराज्य तोरण कोंडाण्याच्या सिंहद्वारावर लटकलं असं सांगणारा समर्थांचा भगवा झेंडा सुद्धा आपल्याला त्याच वेळेला दिसेल. आई अंबे, माझ्या शिवाजीच्या पाठीशी तूच उभी आहेस. दिवसांनी माती पिळून जाईल, ही हाड सुद्धा असले 50 किल्ले सहज चढून जातील. हा मामा, आम्ही पोरांनी आपला पराक्रम आपल्या पुढे काय दाखवायचा? आपण आपल्या तलवारीच्या टोकानं शत्रूच्या रक्तानं रंगलेल्या रणपटाला आमच्या तलवारीच्या टोकानं शत्रूच्या रक्तात जर नुसती रेषा ओढली तरी सुद्धा आम्हाला आनंदच होईल. स्वातंत्र्याचा धडा आम्ही परकियापासून घेतला नाही, पण आपल्या सगळ्या वीरांच्या वीर कृत्यापासून. जा मामा, रायाजीला इकडं पाठवून द्या. हीच जागा चढून जाण्यासाठी मुकर केली असं त्याला सांगितलं पाहिजे. एक जास्ती वेळ इथं बसून राहू नको. हा उदय भानू हिंदू आणि हा तानाजीही हिंदूच. हिंदुस्थानात जन्माला आलेले आम्ही दोघे जण आज एकमेकांचे हाड वैदिक म्हणतो आहोत. या हिंद भूमीत एका हिंदूनं दुसऱ्या हिंदूचा घातलेला रक्ताचा सडा पाहून त्या हिंद देवतेला आनंद झाला काय? नाही,
मातेच्या गळ्यातील स्वातंत्र्याच्या मंगळसूत्राला जर चार हिंदून हात घातला तो त्याचा पापी हात या त्याच्या देश बनवणे कलम नकोता करायला. आपल्या मातेच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून गेल्यामुळं पारतंत्र्याचा वैधव्य बिंदू होरपळून भांडा पटपटीत पडलेल्या त्या राष्ट्रमातेच्या तोंडाकडे पाहायचा कोणत्या आर्यपुत्राला धीर होईल. वाटत असेल तर शोभा तुझ्यासारख्यानं हृदयाचं वज्र बनवून येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाची टक्कर द्यायला सज्ज असलं पाहिजे. पण आईसाहेब, जगातील कोणत्याही आपत्तीशी तानाजी सारख्या वीरांच्या सहवासात झुजायला कोणत्याही वीर पुरुषाला आनंदच वाटेल. आईसाहेब, मी माणूस आहे ना. या महाराष्ट्राकरता तिच्या छातीवर माझ्या रणवीरांनी सांडलेलं आपलं रक्त अजून पुरं वाळलं देखील नाही. तो जमेने आपल्या अशुभ प्रसादानं मला भावी काळाची भीती घालावी का? शोभा, ज्याप्रमाणे अशा आर्यपुत्रांच्या रक्ताचा सडा या महाराष्ट्राच्या भाग्यभूमीवरून नाहीसा व्हायचा नाही, त्याचप्रमाणे त्या सड्यावर पडलेली महाराष्ट्र सुंदरीच्या डोळ्यातील अश्रूची फुलं सुद्धा कधीच संपणार नाही. शोभा, तुमच्या सर्वांच्या तलवारीनं या महाराष्ट्राला स्वातंत्र्याचं तेज आहे. याच या महाराष्ट्राच्या मस्तकावर जगातील दिव्य असा स्वातंत्र्याचा मुकुट भावी पिढी ठेवणार नाही कशावर? आईसाहेब, या गोष्टीनं ज्याप्रमाणे मनाला समाधान मानून घेता येतं त्याचप्रमाणे महाराष्ट्राला प्राप्त झालेलं स्वातंत्र्य भावी काळात नामशेष होऊन गुलामगिरी कशावर देणार नाही. बाळ, जगाची आजपर्यंतची घडी अशीच तर बसत आली आहे. एकाने घडवावं तर दुसऱ्याने पाठीमागून येऊन ते मोडावं. असा जर प्रकार नसता तर आज हा एवढा टीचभर महाराष्ट्रच का, सारं जग सुद्धा स्वर्ग झालं असतं. या टीचभर महाराष्ट्राकरिता तुम्हाला तुमच्या तलवारी उपसण्याची गरजच पडली नसती. शोभा, भलत्याच कुशंका मनात आणून कल्पनांचे तरंग स्वैर सोडणे म्हणजे स्वतःला त्रास करून घेण्यासारखा. तानाजी सारख्या वाघाला दुखावण्याचं सामर्थ्य तुझ्या शत्रूत खास नाही. काय असेल ते असो, पण तानाजीला मी कोंढाण्यावर पाठवलं हे वाईट केलं असं माझं मन मला सारखं सांगत आहे. तानाजीची काल आणि आज काहीच बातमी नाही. यामुळे त्याच्याकडे धावत जाऊन त्याला पाठीशी घालावा आणि त्या उदय भानूचा समाचार स्वतः घ्यावा असंच मला वाटतं. या आता केलेल्या अपशकुनानं तर माझा निश्चयच झाला की याची सारी कामं आटपून परवा कोंढाण्याकडे जायचं. विजयी होणाऱ्या रणशुराच्या पाठीवर तू जात असता मी तुला कशी आडवी येऊ? पण शोभा, तुला खात्रीने सांगते, आपला तानाजी विजयी होणार. उद्या तुझ्या मदतीची फार अपेक्षा आहे. महाराज, माझ्या एकट्याचीच नाही तर माझ्या साऱ्या टोळी बहादराची आपण म्हणाल त्या वेळेला आपल्याला मदत मिळेल. आम्ही प्राण देऊ पण महाराजांचं काम करू. काही दिवस का होईना पारतंत्र्यात राहिलेल्या या राजाला अजून जिवंतपणा आहे हे या महाराष्ट्राचं भाग्यच समजायचं. दुर्दैवामुळे मनाविरुद्ध कामं मनुष्याला पुष्कळ वेळा करावी लागतात, म्हणून त्याचा जातीवंतपणा नाहीसा होतो असं नाही. जा रायाजी, अधिक बोलत बसायची ही वेळ नाही. जा आपल्या कामाला लागा. मामा, आपण हे आपल्या कामाला लागा. मात्र निक्षून सांगतो, नेमलेल्या वेळी तुमच्यापैकी कुणीही आला नाही तरी सुद्धा हा तानाजी आणि जगतसिंग तुम्हाला या तटावरून चढून गेलेले दिसतील. अरे एवढा घाबरतोस कशा पायी? उद्या संध्याकाळपर्यंत काम फक्त झालं म्हणून समज. हा, चला तर आपापल्या कामाला लागा. जय भवानी, जय भवानी. चला. आणि देवळ या गडावर या कोंढाण्यावर देव जर कोणी असेल तर तो हा उदय भानू आहे. मी हा उदय भानू. तू देव, राक्षस वृत्तीचा उदय भानू देव, मग पिशाच काळाही देव.
तरी देखील त्याची सुद्धा इच्छा सफल होणार नाही. केवळ जितकं सौख्य परमेश्वर पदात आहे तितकंच सौख्य असुर पदात आहे. राजा वृषपर्वाच्या असुरी समशेरीच्या पोटात कोंडून ठेवलेल्या संजीवनीनं प्रत्यक्ष देवांना प्रत्यक्ष देवांना कचाच्या मस्तक रूपानं याचक बनवलं. देवान, जर तुम्हाला भावी सौख्याची आशा असेल तर मुकाट्यानं या उदयभानूचा हात धरायला तयार व्हा. नाना सुखानं फुलून गेलेला भविष्य काळाचा बगीचा आपलीच वाट पाहत. पण आजपर्यंतचा हा मगरूरपणा अजूनही जर दमला नसेल तर देवळ कमल असा माझ्या मनाच्या शांततेकरता तुमच्या कर्णकठोर किंकाळांना बलात्कारानं ओढून द्यायला मी मागं पुढं पाहणार नाही. अशा वेळेला आमच्या कर्णकठोर किंकाळ्या तुला ऐकायला मिळायच्या तुझ्या अंगातून फोडल्या जाणाऱ्या रक्ताच्या चिरकांड्यांचा ध्वनी बाहेर पडेल. असल्या गटावळीला तुझ्या असल्या गटावळीला आता पायाखाली चिरडून एकदा उच्चारलेले शब्द पुढे करायला मी मुळीच कमी करणार नाही. चल ज्याप्रमाणे आपल्या राक्षसी कृत्यापासून मागे सरणार नाही त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या स्त्री स्वभावाला लाथेखाली तुडवून असे तुझे तुकडे उडवायला कधीच कमी करणार नाही. नाशिकची वृत्ती पुरुषांकरता नसतात. स्त्रियांना कोमलतेला जितकी शोभा आहे तितकी शोभा क्रूरतेला येत नाही. कमल, काय केलंस हे? मगरूर जनावराला जिवंतदान करून या जगावर उपकार करण्याऐवजी पापाला मदत केलीस. नाही देवर, स्त्री जातीला तुझे करणं अगदी अयोग्य होतं. देवर, परमेश्वरानं स्त्रीजात निर्माण केली या जगाच्या कोमलतेत भर टाकायला. स्त्री ही कोमलतेचं शिखर आहे. देवर, कठोरतेला आपल्या कोमलतेनंच लाजविलं पाहिजे. नाही कमल, जगाच्या संसारातून उडून गेलेल्या तुझ्या तापसी मनाला कदाचित तसं वाटत असेल. पण कमल, कठीणातल्या कठीणपणा जमीनदोस्त करायला पाप विचारानं खुजून सहून एखाद्या खत्तराप्रमाणे काळा पडलेले चांदाळचे तुकडे उडवायला नाजूक फुलांनी सुद्धा आपल्या साऱ्या पाखरातील कोमलपणा टाकून जगात असेल नसेल तेवढ्या कठोरपणाचा स्वीकार केला पाहिजे. मगरूर एक पाऊल सुद्धा पाठीमागं सरणार नाही. धनाजीराव, आपला एक शिपाई या नात्यानं मी प्रथम प्रतिज्ञा करतो की माझं कर्तव्य करीत असताना जितक्या जोराचा घाव या जगात सिंगाच्या हातून पडेल तितक्या जोराचा घाव या महाराष्ट्राकरताही पडेल. जनसिंग, तुमच्या प्रत्येक घावाला हा महाराष्ट्र करुणी नाही. आम्ही सर्व मरेपर्यंत लढू. आम्ही मरेपर्यंत लढू. मरेपर्यंत लढणार, मरेपर्यंत लढणार. चला, तुमच्या कर्तव्याचा खरा चढून जाण्यासाठी भवानीचं नाव घ्या आणि वाघासारखी उडी घ्या. आजपर्यंत चालत असलेला तेजस्वी पुतळा, त्याच्या पूर्वीचा महाराष्ट्राच्या पारतंत्र्याचा तेजस्वी भूतकाळ, दोन्ही काळाचे एकीकरण होऊन दिसत असणारा अज्ञात असा भविष्यकाळ, या तिन्ही काळाची सांगड हल्लीच्या वर्तमान काळात झालेली आहे. या भविष्यकालीन पारतंत्र्याच्या भूतकापाला काढून काढायची हीच वेळ आहे. संध्याचं अस्तित्वही कायम करण्याची हीच वेळ आहे. बोला हर हर मी म्हणत होतो आज त्या भानगडीत पडू नको म्हणून, पण ही का दिसत नाही. आता हिसाब न शकून नवं आज ऐकतो कोण? थांबा. एक निश्चय करून निघालेल्या प्राण्याला कसली आणि प्राण्याची परवा. आजची वेळ
ही शकुनावर अवलंबून बसायची होती काय? तसं नव्हतं, पण तूच बघ सूर्याजीचा अजून पत्ता नाही. अजून जर गुरुजांनी कल्याण दरवाजा घेतला पण किल्ला थोडी साथी येतो. सख्खे 50 गडी काय करते? बरोबर आहे, पण त्यातून सुद्धा महागार हा घडलाच पाहिजे. म्हणजे आता होता झाली अनेकदा केला तेव्हा काही गडबड सुटली का? उदय म्हणून कमलकडे जाण्याच्या तयारीत आहे. काय? आहे सुंदर मोठा कठीण आहे का? माझ्या देवाची परीक्षा, माझ्या प्रतिमेचा शेवट पाहायला मला गेलंच पाहिजे. चला चला, आपले लोक एकदम भले केला बसू द्या. चला जीवाच्या असून तुला बोललो असं वाटतं होय? ही हाड उद्या पडायची ती आज पडली म्हणून त्याची काय फिकर आहे? बघ तुझ्या पुढं माझी तलवार आहे. मामा, मामा, याच तेजीनं, याच तडफेनं जर आज आपल्या 50च्या तलवारी बाहेर उचलल्या, त्याच्या पुढे वरायची 5000ची छाती आहे का? कालाचा, प्रत्यक्ष कृतांत कालाचा थैथयाट चालत असताना जर आज आपल्या 50च्या तलवारी जीवाची पर्वा सोडून बाहेर उचलल्या, तर त्या कृतांताचे सुद्धा आम्ही काय बनवू? मग हा हृदयभंत कोण कुठला? हिंदूही नाही आणि मुसलमानही नसणाऱ्या या त्रिशूळाला उडवायला आम्हाला कितीसा वेळ लागणार? कर्तव्याच्या आशीला बेफाम झालेला वीरा, आपला शत्रू आपल्या समोर उभा आहे. मारू किंवा मारू, म्हणून उपास आपली तलवार. हरे हरे जय भवानी, जय भवानी.
महाराज माझा शेरचा मृतसिंहाचा अपमान. चाल, जगात सिंहाची ही तलवार केवळच्या पतीची ही तलवार. दिल्ली पासून तुझ्या पाठीमागे लागलेल्या तुझ्या जागबाईची ही तलवार तुला युद्धाला आव्हान करीत आहे. बालाजीच्या प्रत्येक वारागडी देवाच्या प्रत्येक केसागडी तुझ्यावर पडणारे त्या जगतसिंहाचे वार काम करायला तयार हो. चल ये. तलवारीला पडला पाहिजे. बळी घेणारी तलवार या पायाखाली म्हणून हे तुकडे उडवण्याचा अधिकार या 80 वर्षाच्या शेलारचा आहे. ये उदय भाल्या ये. जिंकण्याचा गणिम पडण्याचा संकट म्हणून जिला आग लावून दे. सुद्धा साऱ्या महाराष्ट्राला मराठ्यांचं तेज किती भरघर आहे. जा. फार लवकर रुकवलास केलं. किल्ला जिंकाया मदत घेऊन येणार होता. भावाच्या मैदानाला पोचलाच खरं. बाबा हे काय तुम्ही जर असं शोध करू लागलात तर आम्ही काय करायचं. बाबा तानाजी माझा भाऊ लढताना पडला. महाराजांचा काम करता करता पडला.